देशातील महागाई विरोधात आता शिवसेना ठाकरे पक्ष मुंबईतील गोरेगावमध्ये आक्रमक झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की सर्व पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी जमलेले आहेत गोरेगाव पश्चिमेकडे आणि रस्त्यावर चूल पेटवून गॅसचा बाटला ठेवून या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की बरेचसे पदाधिकारी जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दरवाढीचा मार, जनतेचा आक्रोश, महागाईचा भडका, जनता त्रस्त आणि कमी करा महागाई कमी करा अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जातात। देश आणि राज्यातील वाढत्या महागाई विरोधात शिवसेना पक्ष आक्रमक झालेला आहे। महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांचा या ठिकाणी निषेध केला जातो आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात होते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार या मुद्द्यावर सरकारला या ठिकाणी जबाब विचारला जातोय। एक बैलगाडी सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि आता फिरायचं कसं असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। साहेब, या ठिकाणी चूल पेटवताय तुम्ही आणि चूल पेटवली काय म्हणा? आम्हाला जी महागाई आहे ती वाढती झाली पाहिजे, लोकांना छळायला नाही पाहिजे। मोदी सरकार हाय हाय आंदोलन करता या ठिकाणी गॅस महागाई, दरवाढ, तेल खाऊ नको म्हणून सांगतात। काय करायचं जनतेने? जनता हैराण झाली आहे, कान पेटले। मोदी सरकारने खुर्ची खाली करावी, कुठेतरी जावं, संन्यास घ्यावा। त्यांना राजकारण करता येणारच नाही, त्यांनी संन्यास घ्यावा। 2014 रोजी मोदी सरकारने एक वाक्य, इलेक्शनच्या अगोदर एक वाक्य बोललेलं की अब की बार मोदी सरकार बहुत हो गई महंगी की मार, अब की बार मोदी सरकार। मला वाटतं या वेळेला त्यांना विसर पडलाय। जेव्हा गॅसचा दरवाढ 495 रुपये झालेला तेव्हा याच भाजपाने, मोदी सरकारने तिथे आंदोलन केलं होतं, परंतु आज गॅसचा दरवाढ 940च्या पुढे गेलाय आणि व्यावहारिक गॅसचा उपयोग 3500 पर्यंत गेलाय। मला तुम्ही सांगा मध्यम वर्गाने कसं जगायचं? आज मला तुम्ही सांगा, आज मोदी सरकार, मोदी नेहमी म्हणत असतात की चहा मी बनवत होतो, आज चहा विकणाऱ्यांना पण त्रास आहे। किती महागाई झाली, विकणाऱ्यांना त्रास आहे। इथे पण काही पदाधिकारी आहेत, आंदोलन करताय, बैलगाडी मागवलेली आहे आणि मोदींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करताय। गाढवं पण आलेली आहेत, बैलगाडीच नुसती नाही, कारण इंधन वाढ एवढी झाली आहे की आता गाढवावर पूर्वीचे दिवस आम्हाला आठवायला लागले। जे काय सामान न्यायचं असेल ते गाढवावरून द्यावं लागेल, बैलगाडीतून न्यायला लागेल, अशी परिस्थिती या सरकारने आणलेली आहे आणि तरी पण त्यांना जाग येत नाही आहे। त्यांनी याविषयी लगेच दरवाढ रद्द करून आणि सर्वांच्या जनतेचा आक्रोश बघून पूर्णपणे दरवाढ कमी केली पाहिजे। दरवाढ कमी केली पाहिजे, जनतेचं ऐकलं पाहिजे असं आवाहन या ठिकाणी केलं जात आहे, मागणी केली जाते आणि पोलिसांचा देखील बघा मोठा बंदोबस्त गोरेगाव पश्चिमेकडील या सगळ्या रस्त्यांवरती आणि सर्व आंदोलकांना याच ठिकाणी रोखून धरण्याचा जो मानस आहे तो सुद्धा पोलिसांचा दिसतोय। पोलिसांच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की महागाईच्या विरोधामध्ये आता महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। मुंबईच्या गोरेगावमध्ये त्यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।